फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला, पण आता शरद पवारांचं मोठं विधान। राज्यात 2019 मध्ये मोठा उलटफेर झाला। शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन केले। महाविकास आघाडीच्या सरकारला 2.5 वर्षे सत्ता उपभोगता आली। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार आले। या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। याच घटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी भाष्य केलं आहे। शरद पवारांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की देवेंद्र फडणवीस 2019 आधी म्हणाले शरद पवारांचा राजकीय काळ संपला, तर सध्याचे राजकारण पाहता यावर काय म्हणता येईल। शरद पवारांच्या टप्प्यात आलेल्या या प्रश्नावर त्यांनी चांगला सिक्सर मारला। देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणाले होते तेव्हा आम्ही सरकार बदलून दाखवलं। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कुणी सरकार बनवलं? आम्ही लोकांनीच बनवलं। कुणाचा काळ संपला हे त्यांना आता कळलंच असेल। नुसतं इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांना सत्ता तर मिळाली, पण त्यांना मुख्यमंत्र्याचे नुसते मंत्री व्हावे लागले। त्यामुळे काळ कोणाचा संपला हे मी सांगायला नको। लोक बोलून जातात, आपण दुर्लक्ष करायचं असतं। देवेंद्र यांचे वडील गंगाधर फडणवीस विधान परिषदेत होते, चांगला माणूस होता। देवेंद्र फडणवीसांचा सुरुवातीचा काळही मला चांगला वाटला होता, त्यांच्यात प्रतिभा जाणवत होती। पण आता मात्र मला त्यांची धावपळ पूर्णपणे वेगळी वाटते। अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत आपले मत व्यक्त केले।